त्यानंतर सर तो कधी गळफास घ्यायला पाहत होता, नाही का, कोणाले नाही तो गोटेच मारत होता. लहान लहान लेकराले धांडे तुमच्याकडे आहे. म्हणजे वेड्यासारखा बघत होता, डोक्यावर परिणाम झाल्यासारखा. तसं झालं सर. शेवटी लय इलाज केलं सर, त्याचं काही मेळ जमला नाही. आता लय लोकांनी फोर्स केला की बाबा तू एक बार जाऊन पाय यायच्या घरी, यायला सांग काय होते तर पाय. तुम्हाला सांगितलं का? नाही नाही, गावातले लोक त्याच्या बाबाले काकाले सांगत होते एक बार यायचे जोडून अनुभव घे. तर घेतला सर. आले ते भाऊ, म्हणजे आमच्या आबाले आम्ही बाबा म्हणतो, आमच्या आबाले बाबा म्हणतो. बाबाकडे आले, भावाकडे आले सर. लगे काही सांगितलं बा. मग माय बाबा म्हणत अरे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं कुकडे जाऊ नका, फक्त तुम्हाला असं आहे की बाहेरचं जरा लय हे होते. तर भावाने सर केलं सर, सर्व झालं. पण आता जर जरा बरा आहे तो, पण काही काही टाईमले काही सांगता नाही सर, त्याला येते अजून पण. अच्छा. हां, अंगामध्ये येते सर. मग ते कळलं का कोण होतं? कळलं सर, पण ते कसं आहे आता ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, कारण की ते फाशीचे तिथपर्यंत सांगू शकतो, पण ते काऊन घेतली कशाबद्दल घेतली हे नाही सांगू शकत, कारण की ते मोठं मॅटर आहे सर त्याच्यानं. अच्छा, मग अजून ते आहेत का गेलेत? नाही आहे सर, अजून पण तुमच्या मित्राला त्रास देतात ते? तर देते सर. ते कसं आहे, ते त्याच्या गळ्यामध्ये धागा दिला होता. तर काय बाय चान्स आपण आता आमच्या गावामध्ये कसं सर, कामाला गेल्याशिवाय काही हे नाही ना, कामाला नाही गेलो तर कसं काय जमणार, पैसे कुठून येणार सर. मग तुम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी, कुठल्या चांगल्या ठिकाणी दाखवलं नाही का ते काढण्यासाठी? सर त्याचं कसं आहे, तो स्पॉटच सर असा आहे, झाले एक बार लागला ना, माझे आबा सांगून गेले सर. आता माझे आबा नाही राहिले, आबा सांगून गेले. तो स्पॉटच असा आहे सर की तिथं कोणी एक बार त्याला पोझिशन झालं ना सर, तर तो आयुष्यभर सर तो राहायचे सर त्याच्यासोबत. लय आबाने जर लय प्रयत्न केलं, माया म्हणजे लय अनुभव सांगतो की माझ्या आवाज लय सिद्ध होती. हॉस्पिटल वगैरे मध्ये घेऊन गेले का त्यांना? दाखवलं का हॉस्पिटल? हॉस्पिटलमध्ये जायचं कामच नाही सर, कारण की आम्हाला आमच्या गावात माहीत आहे कोणाला काय बाधा होती आता. अच्छा. हां, म्हणजे असं जायचं कामच नाही पडत ना. आणि हा किती वेळापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या? किती दिवस किंवा किती वर्ष चालू होते हे सगळं? हा चालला सर तरी 3 एक वर्ष कंटिन्यू? कंटिन्यू. म्हणजे असा उठून जायचा, मोठं बोल वापस आणायला दिलं गावात, मग की कोणी बाहेरून बोलायचे, मग बाबाला बोलवायचे, असं चालू होतं सर त्याचं. तुम्ही म्हणले की ते त्रास द्यायचा, म्हणजे दगड मारणं किंवा लहान मुलांच्या मागा लागायचा, तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय त्रास द्यायचा तो? तो काहीच ते सर, फक्त असं त्रासच द्यायचा. नंतर काय तर काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. तो फाशी जी घेतली ना, तर फाशी असे यान झाली सर. तो जो माणूस होता तो माझाच होता, नाही काय माझाच होता. आणि त्यानं काहीतरी बाहेर गावले बैल चोरी केली ते. बैल? हां, बैल चोरी केले. तर असा मालका नजरेत आला, तर मग त्याला त्या पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, ते साला आपण काय करून बसलो. म्हणजे स्वतःच्या नजरेत उतरला? हां, तर मग त्यानं फाशी घेतली. अच्छा. याच्या थ्रू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत, पण त्या याचं कोणी ऐकायला तयार नाही. शब्द काय असायचे तरी? मी त्याला बघितलं तर तो मला असं मा अनुभव वाटते. माझ्या बाबाला सांगितलं की बाबा हे असं असं होऊ शकते काय, तर बाबा म्हणतो तो सांगायला पाहिजे, पण तो आपल्या हेच नाही, याच्या घरचेच जर काही समजा करून नाही राहिले तर आपण करतं काय. सिरियसली घेत नव्हतं त्याच्या घरातले? म्हणजे विश्वास नव्हता ठेवत त्या गोष्टी? नाही ना, लागेला हे साऱ्या गावाला माहीत आहे, त्याच्या घरचेला माहीत आहे, पण तो जे बोलत होता ते कुणी ऐकत नव्हतं. काय पण थोडं तरी काय तुम्हाला लक्षात आहे काय त्याचे शब्द होते, काय होते? तो फक्त एकच म्हणे, सर माई याच्यात चूक नाही, मला लय म्हणजे असं पश्चाताप होत आहे, मी जे केलं त्याचा लय पश्चाताप होतो, असं काहीतरी बोलत होतं. हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलं होतं ना अजून एक अनुभव, तो काय होता अनुभव? तुमच्या मित्राचा होता ना तो पण? मित्राचा होता सर, कॉलेज टाईमचा. अकोटला शाळेत शिकलो, म्हणजे कॉलेजला होतो. कुठे? अकोट. अकोल्यामध्येच? नाही, अकोट अकोला जिल्हा आहे, अकोट तालुका. अच्छा. हां, तिथून मग विदर्भामध्येच? विदर्भामध्येच आहे सर. काय आलं, आम्ही रूम केली, सॉरी अगोदर आम्ही कॉलेजला गेलो, ॲडमिशन घेतली. तिथं मग सरांना विचारलं बा रूम करायची आहे, कोणी रूम पार्टनर भेटेन काय. गेले, आता सरांजवळूनच सल्ला घ्यायला लागेल ना, आता तिथं ओळखीचं तर कोणी नाही. तर त्याने सांगितलं बा हाय, तर त्याने सांगितलं नाही.
याच्यासोबत तू रूम शेअर कर. नाही ठीक आहे सर. गेलो आम्ही, रूम बघितली सर. सर ॲडव्हान्स वगैरे सर्व दिला. फक्त एवढं की ते रूमचे जे ओनर होते ते तिथं नाही राहत होते अकोट, म्हणजे ते दुसरीकडे राहत होते, म्हणजे अकोट सोडून राहत होते. त्याला पैसे द्यायचे ठीक मनी ऑर्डर करायला लागत नाही तर काय